ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्यात। मुंबईतल्या गिरगावात देखील छोट्या मोठ्या मूर्ती यायला सुरुवात झालेली आहे। गिरगाव चौपाटीवर आणि तिकडे देखील विसर्जन सुरू झाले। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून ताजी अपडेट जाणून घेऊ। अल्पेश, काय वातावरण गिरगाव चौपाटीवर? कोणकोणते बाप्पा दाखल झालेत विसर्जनासाठी? अल्पेश, सकाळपासूनच विसर्जनाचा उत्साह हे गिरगाव येथे पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर सकाळपासून दुपारपर्यंत ह्या घरगुती बाप्पाच्या मूर्त्या या विसर्जनासाठी आल्या होत्या आणि आता मोठमोठ्या गणपती बाप्पाच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्त्या आहेत त्या यायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये परळचा राजा देखील आलेला आहे, तर अनेक घरगुती मूर्त्या या सध्या येताना आपल्याला पाहायला मिळतात। विसर्जनानिमित्तानं आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं आणि त्यामध्ये गिरगाव येथे देखील आपण पाहिलं तर सर्व भक्तांमध्ये आनंदाचं, भावपूर्ण आणि उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। गिरगाव येथे विसर्जनाची चोख व्यवस्था ही मुंबई महापालिका प्रशासन व पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 10,000 पेक्षा अधिक मूर्त्या याच परिसरामध्ये विसर्जन केल्या जातात। त्यामुळे आपण पाहिलं तर सागरी सुरक्षा दलाचे पोलीस असतील ते देखील ठिकठिकाणी समुद्रकिनारी तैनात करण्यात आलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।